देह सर्वांचा सारखाच असतो, फरक फक्त विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यामध्ये एवढंच नाव कमवायचं की लोक आपल्याकडं पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. कारण 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नसतं. काहीतरी चांगलं काम केलं की लोक आपल्याला आपोआपच लक्षात ठेवतात. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आज सकाळ सकाळ निघलो आम्ही फिरायला. आज रविवार आहे ना, सगळे घरीच आहेत. तर म्हणले वातावरण इतकं छान झालेलं आहे, ऊन पण नाही आहे आणि पावसाळ्याचं वातावरण आहे ना, सगळीकडं हिरवगार मस्त झालेलं आहे ना. तर फौजी साहेब म्हणले आपण कुठून तरी थोडं फिरून येऊ म्हणले. तर चला आमच्या गावाला पण जायचं आहे आणि गावावरून तसं थोडंसं फिरायला पण जायचं आहे. तर येतो आज फेरफटका मारून जरा, आहे ना फौजी साहेब? चला चला. ते दारामध्ये पुन्हा सकाळी उचललेल्या चपला सगळ्या दारात गेल्यात बरं का. हा का पा त्यांची चप्पल तिकडं निघले. ते पा इकडं तर हे पा तयार आहे. गाडीमध्ये पाण्याच्या बाटल्या बिटल्या भरून ठेवल्यात त्यांनी. तो तयार झालेला आहे. म्हणला चला निघूया, आहे ना. काय म्हणले? चालला ना वर. पॅशन फ्रूटचे वेल लावले तिथं खाली नागवेलीच्या वेला शेजारी ना, ते वरती चाललेत. फौजी साहेबांना इतका आनंद होतोय त्या पॅशन फ्रूटच्या वेलांना पाहून. तर टेरेसवरती मोठ्या ड्रममध्ये पॅशन फ्रूटचे वेल लावलेले आहेत ना, त्याला फळं यायला लागलेत मस्त. पण हा वेल अजून वरतीच चाललाय. नाही ऐक ना, हा ते ड्रम मध्ये तरी त्याला एवढे फळं येते. हा खाली जाऊन याला किती फळं येतात या गोष्टीचा विचार केलाय का? हो, याला वर त्या हाटवरती काढायचं. जमिनीत जर वेल लावला ना, त्याला जास्त फळं येतात आणि तो जास्त म्हणजे त्याला पोषण मिळतं ना. ड्रम मध्ये एवढं पोषण मिळत नाही, तरी पण त्याला किती फळं आलेत टेरेसवर याला पण, ड्रम मध्ये असून पण. मला वाटतं ह्या खाली लावलेल्या वेल पुढल्या वर्षीच फळं येतील का? उन्हाळ्यात येऊ शकतात ना? पुढच्या वर्षी पावसाळ्यात ह्या टायमाला पुढच्या वर्षी फळं येणार ह्या टायमाला. कारण हा आत्ताच लावलेला आहे ना, वरती चाललाय. पण टेरेसवरती जे ड्रम मध्ये लावले होते ना, त्याला वर्ष झाले होते लावलेले. आताशी त्याला फळं यायला लागलेत. तर रेन लिलीची त्या दिवशी मी रिपोर्टिंग केली होती ना, थोडे थोडे कंद मी असे इथं लावून दिले होते. त्याला किती छान फुल आले तुम्ही बघू शकता, भारी दिसते. तर असे थोडे थोडे मी झाडं अशी लावून देत असते. ह्या लिलीला पण किती छान फुलं आले. त्या दिवशी रिपोर्टिंग केली ती आपण, कंद लावले होते याच्यामध्ये. लिली काय जात नाही बरं काय, मिक्स लावलेली आपण, पिंकवाली आणि पांढरीवाली. हे पा किती छान कळ्या आलेत त्याला. हे पा आता गावाकडे जायचंय ना, जाता जाता देवाला पण जायचंय. तर राजू झाडाची फुलं तोडतोय आता. पांढरी फुलं लागतात ना महादेवाला. झालं तुझं? तर बाकीचे निघलेत गाडीमध्ये. सागरांनी राहिलं. चला आता. पण माझी चप्पल राहिली बाबू, थांब चप्पल आणते मी. बोलता बोलता चप्पल पण विसरून जाते. चला निघलो. पोरांनो बसले सगळे? गणपती बाप्पा मोरया. चला निघलो. लावलं लॅश लॉकची चावी घेतली. हा फौजी साहेब चाललेत भाच्याच्या मुलाला खायला घ्यायला. कारण जाता जाता नणंदबाईची पण थोडंसं थांबायचंय ना, त्यामुळे म्हणले छोटा मुलगा आहे ना, त्याला खायला घेतो. आता आम्ही आलो नणंदबाईच्या इथं आणि नणंदबाईच्या दारामध्येच हे चांदणीचं झाड लावलेलं आहे ना. किती छान फुलं आहेत तुम्ही बघू शकता. सगळं फुलांनी झाड गच्च भरलंय. अयो गुलाबाला किती फुलं आलेत बघा. आता इथं गुलाब कापून घे रे. बापरे किती फुलं आलेत. अयो मनी भाऊ दिसली.
काय 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 लय आवडती ना. हा माऊ ए माऊ ए श्वाना काय ते खायला आणलं का गाडीतच राहिलं. सागर आणले आय कुठे गेलते फिरायला. अय पिल्लू दवाखान्यात कोणाचं दुखत आहे. अरे बापरे काय झालं सर्दी झाली काय. खायला आणलंय बा. आता जायचं होतं बाहेर पण हे काही आलं नाही मग म्हणलं जाऊन दे मरून त्याला ना आराम. खाली जमीन तरी येतो. त्या काय माग कारल्याचं येल उरलेला आहे. कारल्याचं येल सुधारा ना कडे शिमिट पाहिलेलं आहे ना. आहे ना तुमच्या होती काय झाली. आमच्याकडे नाही ना. आता 2-3 झाडं देते मग 2-3 ठिकाणी लावू दे मग कोणता येऊ. फेकू नको भाऊ मला न्यायचंय ती. आता आहे ना गोड्या पाण्यात लावते बेल मी. नको चढू पिकलेलं काढू बर का. निवार काढ पिकलेल्याच्या ताळ्या निघात्यात. झोळी करा झोळी लय मोठा आहे दादा. लवकर पलीकडचा पाय पलीकडचा. आमच्या गावामध्ये म्हणजे भोरे पठारमध्येच माझ्या मोठ्या नणंदबाई दिलेल्या आहेत ना. जाता जाता मग त्यांच्या घरी पण आम्ही थांबलो. त्यांच्या झाडाचे पेरू लिंब आणि गुलाबाचे फुलं घेतले. चहा पाणी झालं आणि तिथून लगेच निघलो आम्ही. कारण आमच्या शेतामध्ये पण आम्हाला थोडं थांबायचं होतं आणि घरी पण जायचं होतं. तर जाऊबाईला फोन करून विचारलं होतं तर त्या बोलल्या आम्ही शेतामध्ये आलोत. आम्ही काही घरी नाही. म्हणलं मग घरी नाही जायचं डायरेक्ट शेतामधून पुढं जाऊ. मग तर इथून शेतातून आम्ही पुढं कुठं कुठं जाणार आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे. तर शेतामध्ये जाता जाता हे घाणोड्याचे झाडं भरपूर आहेत ना दोन्ही बाजूनी. तर घाणोड्याच्या झाडाला असं बी येतं पहा छोटं छोटं आणि ते कच्चं असतं त्यावेळेस हिरवं दिसतं. पण जेव्हा ते पिकतं ना तेव्हा काळा कलर होतो त्याचा आणि ते खायला खूप छान लागतं म्हणजे गोड लागतं. तर आम्ही पहिलं शेतामध्ये जायचो ना लहानपणी ते खूप खायचो. मी आता खात होते ते आणि माझ्याबरोबर आकाश पण खात होता. तो म्हणला खूप छान लागते मम्मी. तर फौजी साहेब ओरडत होते म्हणले काही पण खात बसता चला तुम्ही पटकन उशीर होतोय. तर आमचं शेत आहे ना असं निवांत आहे तुम्ही बघू शकता. वरती अशी छोटी टेकडी आहे आणि टेकडीच्या कडेलाच आमचं इथं शेत आहे. खूप छान वाटतं आल्यावर एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि त्यातल्या त्यात काय होतं मोर पण असे ओरडत आहेत ना. मोरांचा आवाज राहतो पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटते. तर पावसाळ्यात इतकं भारी वाटतं ना. आता माझ्या मोठे भाऊजी आहेत ना त्यांनी इथं गवार पेरली मूग पेरलाय घेवडा पण पेरलाय आणि अजून पेरायचं राहिलंय बाकीचं शेत. तर तुम्ही बघू शकता गवार पण छान झाली आणि मूग पण छान झालाय. तर आमच्या समोरच एक आंब्याचं झाड आहे ना ते पण आमच्या शेतामध्ये ना त्याला उन्हाळ्यामध्ये खूप कैऱ्या असतात. तर लोणचं घालायला आम्ही त्याच्या कैऱ्या घेऊन जात असतो. तर असं शेतामध्ये नुसतं फेरफटका मारायला आलं ना तरी खूप छान वाटतं. आणि हे पाहता समोर दोन्ही भावांचं प्रेम कसं उतू चाललंय. नाही तर मरणाची भांडत आहेत आणि 5 मिनिटं एकमेकाशिवाय जमत पण नाही. सागर जरी आकाश बरोबर बोललाय नाही ना आकाश एवढा हावळाय ना लगेच म्हणतो मम्मी त्याला सांग ना माझ्या बरोबर बोलायला.
तो इतका हवळा आहे ना, त्याला जमत नाही सागर शिवाय 5 मिनिटं सुद्धा तो राहतो. एवढे दिवस पावसात गेलो, हा भिजून आलो, तरी पण नाही सर्दी वळलो झाली. तरी नाही झाली. आणि तो म्हणला झाली, ते पण आणि भिजलो नव्हतो. म्हणजे रिषभ म्हणला सर्दी होईल तुला, भिजू नको, लगेच सर्दी झाली. वा. काल मित्रांच्या बरोबर गेला होता, ते म्हणतो मित्र म्हणले तुला सर्दी होईल, पाऊस आल्यावर पाऊस बिऊस येईन घरी, चल, मला लगेच सर्दी झाली म्हणतोय. आज ऊन पण पडलंय जरा ना. हा नाही अगोदर नसतं. सागर, राजू, चला चला. हे पा, पप्पांनी गाडी वळून पण आणली. चला. हो बसतो, बसू द्या. अयो काढा ना. ओके. तर गावापासून शेत आमचं जवळचे, जास्त काही लांब नाही, त्यामुळं आम्ही लगेच गावात पोहोचलोत आता. तर हे पा आमच्या गावचं मंदिर आहे. घरी जायचंच नव्हतं कारण जाऊबाईन त्या घरी नव्हत्या ना, त्यामुळे फौजी साहेब म्हणले घरी जाऊन काय करायचंय, कोणीच नाही घरी, सगळे शेतात गेलेत, तर आपण मग इकडून इकडंच आता पुढं जाऊ. तर गावापासूनच रोड आहे ना पलीकडे जायला. तर आम्हाला जायचं होतं कवड्याच्या डोंगरावर शाजापूरला, म्हणजे भोरे पठारची आणि शाजापूरची शिव आहे ना मधी, तर त्या शिवालाच इथं हा डोंगर आहे महादेवांचा. तर त्या डोंगरावर जायचं होतं आम्हाला. तुम्ही बघू शकता आम्ही चाललोत ना डोंगरावर, तर एकदम भारी वाटतंय. तर त्या 2 पवनचक्क्या समोर दिसतात ना, तिथंच आपल्याला जायचंय. पण त्या डोंगरावर जाण्यासाठी सरळ रोड नाहीये, एकदम फिरून जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता सगळ्या पवनचक्क्या छत्त्या डोंगरावरती, तिथंच चाललोत आपण. हे पहा आपल्या डोक्यावरती पण पवनचक्की बरं का, हे बघा. पवनचक्की हे पहा. तर डोंगर जरा हाईटवर आहे ना, त्यामुळं खूपच हवा चालू होती, सारखा खरखर आवाज येतोय. आणि आकाश कुठं जाऊन बसलाय तुम्ही बघू शकता, एकटाच मस्त निवांत जाऊन बसलाय आणि निसर्गाचा आनंद घेतोय, सगळं व्यवस्थित पाहतोय फिरून. तर माझ्या मुलांचं एक तुम्हाला सांगते, त्यांना आहे ना असं कुठं फिरायला आले ना, फोटो काढायला आवडत नाही, काहीच नाही. ते हातामध्ये मोबाईल पण घेणार नाही, ते असं फक्त नजारा पाहतात. त्यांना म्हणजे आमच्यासारखं जसं फौजी साहेबांना मला नेचर आवडतं ना, त्या दोघांना पण तसंच नेचर खूप आवडतं. तर आकाश आता लाडीगुडी लावत होता मला, की मम्मी आता पुढल्या रविवारी माझ्या मित्रांना घेऊन मी इथं येणार आहे. हे पहा, माझी लाडूबाई. हवा जास्त चालू होती ना, एवढा खरखर आवाज येत होता ना, त्यामुळं मला मध्ये मध्ये असं ओव्हर व्हॉइस पण करावं लागलं. तर आकाशला मी आता लाडूबाई म्हणले ना, तो मला काय बोलतो, मम्मी भरपूर कमेंट यायला लागल्यात आता, तुझी लाडूबाई तुझी लाडूबाई, तर तू आणि माझ्या सगळ्या मावशी मिळून माझं नावच तुम्ही लाडूबाई पाडाय बसल्यात, त्यामुळे मला लाडूबाई काय म्हणू नको. तर एवढ्या निसर्गाच्या सान्निध्यात इथं फार्म हाऊस सारखे तुम्ही बघू शकता. तर इथं ऑफिस वगैरे काहीतरी म्हणतात पवनचक्क्यांचं ना, एकदम भारी वाटतंय तिथं. असे छोटे छोटे रूम पण होते तिथं. तिथून थोडंसं आम्ही पुढं आलो तर एकदम मोकळ्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात लोक क्रिकेट खेळत होते तुम्ही बघू शकता. आणि ज्या लेडीज होत्या ना, छोट्याल्या मुलांना घेऊन झाडाखाली बसलेल्या होत्या, मी व्हिडिओ घेत होते ना, तर त्या हात करत होत्या. तर तिथून थोडंसं पुढं आलो ना मी, पवनचक्क्या अशा जवळ येत होत्या ना, खूप भारी वाटत होतं. आणि इथं गोशाळा आहे ना, एवढ्या निसर्गामध्ये खूप मोठी गोशाळा आहे इथं. तर खूप गाया जनावरं असं चरायला आलेले आहेत. हे पहा. आणि
आता एवढे जनावर चरत होते ना, त्याच जनावरांची एवढी मोठी गोशाळा आहे ना इथं तुम्ही बघू शकता. तर त्या जनावरांना काही वळावं लागत नाही बरं का, कोणीच लागत नाही. त्यांच्या पाठीमागं सोडून दिले की ते दिवसभर पूर्ण डोंगराला चरतात आणि त्यांचं पोट भरलं की ते आपोआप इथं गोशाळेमध्ये येतात. पाण्याची सोय पण त्यांची केलेली इथं. आणि जे थकलेले जनावरं असतील किंवा आजारी असतील ना, तर ते नव्हते चरायला गेलेले, इथं आसपास इकडं तिकडं बसलेले होते. मंडळी ते पा राजू हाय करतोय. आकाश ते पा फौजी साहेब पण हाय करतेत. सागर हाय का तू? हाय 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 हाय. ते पा माझे काल लोंबाय लावते उडू उडू. तर मंडळी आपण आलोत आता कवड्याच्या डोंगरावर महादेवांच्या मंदिरामध्ये. तर मंदिराजवळ आलोत आता, दर्शनाला जायचंय. मुलं ते पाप गेले पुढं, फौजी साहेब थांबलेत माझ्यासाठी. तर चला आपण पण जाऊया आता. छोटंसं मंदिर आहे पण प्राचीन मंदिर आहे नाही का. आमच्या गावापासून जवळच आहे इथं, पण लांबून असं रोड नाही ना गाडी यायला इथून, त्यामुळं असं जरा थोडंसं लांबून यावं लागतं. आता श्रावण महिना जवळच आलाय ना, तर आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या दर्शनासाठी जातो. तर दर्शनासाठी गेल्यानंतर आपण पहिलं दर्शन नंदीचं घ्यायचं असतं. नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे ना ती सांगायची असते. कारण असं म्हणतात की नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची परंपरा पहिल्यापासून आहे. कारण नंदी हा भगवान शंकरांचा भक्त आणि त्यांचे वाहन सुद्धा आहे. असं म्हणतात जेव्हा एखादा भक्त शंकराच्या दर्शनाला जातो ना, तेव्हा तो आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतो, ज्यामुळे ती इच्छा शंकरापर्यंत पोहोचली जाते आणि आपली इच्छा पूर्ण होते. त्यामुळं पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं असतं, त्यानंतर मग आपण महादेवांचं दर्शन घ्यायचं असतं. तर आम्हाला दर्शन घेऊपर्यंत राजू आणि आकाश तर थेट खाली पोहोचलेत. खाली विहीर पण आहे आणि 1-2 महाराजांच्या समाधी पण आहेत. तर फौजी साहेब म्हणले चल आपण पण जाऊन येऊ खाली. तर अशा पायऱ्या पण बनवलेल्या आहेत खाली जाण्यासाठी. तर हे पायी इथं खूप जुनी विहीर आहे. याच्यामध्ये पाणी पण येतं कारण पावसाळा चालू आहे ना. उन्हाळ्यामध्ये कोरडी पडते, ती कोरडी पडली की इथं टँकर पण आणून ओततात कारण जनावरं पण असतात ना इथं. आमच्या घरामध्ये सगळेच नेचर प्रेमी आहेत ना. इथं देवाला वाहिलेले फुलं असतील ते टाकलेले असतील खाली ना. तर झेंडूचे एवढे रोपं उगलेले होते ना, राजूनी झेंडूचे रोपं पण घेतले काही. त्यानंतर मला गोकर्णाचा वेल दिसला. इथं खूप असे रोपं उगलेले होते ना आणि याचा इतका डार्क कलर आहे ना. आपली इथं पण निळ्या गोकर्णाचे वेल आहेत पण हे जास्त डार्क होते. तर म्हटलं मला इथलं एक रोप पण घ्यायचं आहे. तर छोटं रोपं आम्ही सापडत होतो, तुम्ही बघू शकता. राजू म्हणला था मी तुला काढून देतो. तो लगेच इथं खाली उतरलाय आणि मला निळ्या गोकर्णाच्या फुलांचा वेल तो काढून देत होता. म्हटलं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नेऊ, घरी जाऊपर्यंत छान राहीन तो आणि मग लावून देईन मी. तर कुठं असे झाडे दिसले ना आम्ही कधीच सोडत नाही, ते घरी लावायला घेऊनच जातो. एवढा पाखरांचा चिवचिवाट चालू होता आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्यात एवढं भारी वाटत होतं ना. तर जावंच नव्हतं वाटत, पण मुलं म्हणले आता भूक लागली चल बाई तू. मग निघलो आम्ही आणि मी निघत नव्हते ना, कसं मला पुढं घालून चालवलंय तुम्ही बघू शकता. तर मी नेहमी पॉझिटिव्ह, खुश, आनंदी राहण्याचं कारण हेच आहे बरं का. माझ्या घरातले सगळेच मला खूप जीव लावतात. फौजी साहेब, माझी मुलं, राजू, 4 जण मला नुसते तळ हाताच्या फोडासारखं ठेवतात, एवढं जीव लावतात. मग मी का नाही खुश राहणार.
तर एखाद्या घरातल्या स्त्रीला सगळ्यांनी जर असं जीव लावलं तर ती स्त्री का नाही खुश राहणार तुम्ही सांगा. तर मी नेहमी खुश राहण्याचं, आनंदी राहण्याचं कारण हेच आहे बरं का. तर पहा आता राजूने मला धरून चाललंय, म्हणला हिला जर धरून वर नेलं नाही ना ही ना आजीतच मुक्कामाला राहणार आहे असं म्हणला आणि मला धरून त्यांनी वर नेलं. तर आष्टरचे फुलं, देवाचे फुलं इथं टाकून देत असतील ना तर त्याचे रोपं उगलेले होते. म्हणलं अजून एक दोन घ्यावा तिथून. तर फौजी साहेब म्हणतात बासबाई तू सगळा डोंगरच घरी यायला बसली. तर सगळेजण मला असं पुढं घालून नेत होते. मला म्हणले तुला इथून काही निघावं वाटाना, चला आम्हाला भुका लागल्यात. मी म्हटलं होतं घरूनच बनवून घेते काहीतरी, आपण मस्त तिथं झाडाखाली बसून खाऊ डोंगरावरती. नाही म्हणले तुला स्वयंपाकाला सुट्टी आहे, तू काहीच नाही करायचं, सगळं बाहेरच खाणार आहेत आपण. तर त्यांना एवढ्या भुका लागल्या होत्या ना तरी पण आकाशनी हा नजारा पाहिला नाही इकडं. नाही म्हणला 5 मिनटं का व्हायना इथं बसायचे पप्पा आपल्याला आणि मोकळ्या हवेला इथं नेचरचा आनंद घ्यायचा आहे. तर त्यांनी गाडी थांबायला लावली आणि इथं दगडावरती आलाय मस्त झोपलाय. तर सगळ्यांनाच त्यांनी असं थोडंसं बसायला लावलं. इतकी भारी हवा चालू होती ना, खूप भारी वाटत होतं. आणि मामाला सांगत होता मामा तुम्ही रविवारी माझ्याबरोबर यायचं आहे, माझ्या मित्रांना घेऊन यायचं आहे इथं. तर त्यांना मी घेऊन येणार आहे म्हणलाय, त्यांना खूप आवडन इथं, त्यांनी असं कधी पाहिलेलंच नाही आहे. तर म्हणला पप्पा मी येणार आहे, मला तुम्ही परमिशन देता का. तर फौजी साहेब म्हणले ये बाबा तू, पण दिवस मावळायच्या आधी लवकर घरी ये. तर हे पा किती छान वाटते. तर 5-10 मिनटं आम्ही इथं बसलो, त्यानंतर लगेच निघलो. मध्ये आम्हाला जेवायला पण थांबायचं होतं हॉटेलमध्ये आणि जेवण करून मग घरी जायचं होतं. तर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो, जेवण केलं आणि निघलो घरी. आलो आम्ही घरी. आता घरी आता संध्याकाळी 4 वाजत आलेत आता. तर आल्यानंतर हे पा दारासमोर आपल्या मस्त जनावरं चरत आहेत. हे पा म्हशी गाया सगळं मिक्स आहे, किती छान वाटतंय ना. तर चला म्हणजे गाडीत बसून जायचं बसून यायचं तरी पण खूप थकल्यासारखं होतंय. तर आता आराम करतोय. चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.